नमस्कार. आज आपण एक मस्त चटपटीत आणि झटपट होणारा असा चाटचा प्रकार करतोय. ही रेसिपी मी एकदा नॉर्थ साइडला गेले होते त्यावेळी खाल्ली होती आणि मला ती इतकी आवडली होती की तेव्हापासून मी माझ्या घरी ही नेहमीच बनवत असते. याला आलू चाट किंवा आलू कचालू असं म्हणतात. आपल्याला बरेच वेळा झटपट बनणारं आणि चटपटीत असं काहीतरी खायचं असतं. अशा वेळी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्याचा मसाला करायचा आहे. त्यासाठी एक मोठा चमचा भरून मी धने घेतलेत, एक चमचाभर मी जिरं घेतलेलं आहे आणि जिऱ्यानंतर इथे थोडीशी मी बडीशोप घालणार आहे. बडीशोप अगदी छोटा चमचा भरूनच घालायची आहे, खूप जास्त घालायची नाहीये. आणि एक छोटा चमचा भरून मिरीचे दाणे घेतलेत. या आहेत 2च सुक्या लाल मिरच्या, त्याचे तुकडे करून मी घेतलेत आणि हे सगळं आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचंय. हा आहे ह्या चाटसाठी लागणारा मसाला. पण हा मसाला प्रत्येक वेळी असा ताजा करायलाच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही थोड्याशा जास्त क्वांटिटीमध्ये जर करून ठेवलात तरी सुद्धा चालू शकतं. तुम्ही 4 ते 5 महिने हा मसाला काचेच्या बाटलीत भरून टिकवून ठेवू शकता. पण असं करण्यासाठी हे जे मसाल्याचे वाणे आपण घेतलेले आहेत ते मंद आचेवर चांगले भाजून घेणं महत्वाचं आहे. आता हे सगळं भाजून झालेलं आहे. ते गार करण्यासाठी मी एका ताटात काढून घेते, कारण हे भांड खूप वेळ गरम राहणार आहे. ते पटकन गार व्हावं म्हणून मी हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. गार झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरवर क्रश करून घ्यायचंय. अशा प्रकारे ही क्वांटिटी कमी असल्यामुळे छोट्याशा भांड्यातच मी ते क्रश करणार आहे. हे मिक्सरच्या भांड्यात मी घातलेलं आहे आणि आता त्याची बारीक पावडर करून घेणार आहे. त्याची पावडर खूप जास्त बारीक नाही केली तरी सुद्धा चालू शकतं. थोडंसं असं अर्ध बोबडं आपल्याला ते वाटून घ्यायचंय. हे बघा, अशा प्रकारे मी आता त्याची पावडर करून घेतलेली आहे. खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही अशी. आता हे आलू चाट करण्यासाठी मी इथे उकडून बटाटे घेतलेले आहेत. कुकरला 3 शिट्या मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याची सालं काढलेली आहेत आणि आता त्याच्या मी स्लाइस करून घेणार आहे. मी इथे त्याच्या अशा चकत्या कापत असले तरी सुद्धा तुम्हाला जर फोडी आवडत असतील तर तुम्ही बटाट्याच्या फोडी सुद्धा करून घेऊ शकता. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही हा बटाटा चिरून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे त्याचे स्लाइस मी आता केलेले आहेत आणि असेच मी हे बाकीचे बटाटे सुद्धा आता चिरून घेणार आहे. आता हे चिरलेले बटाटे मी एका वाडग्यामध्ये घेतलेले आहेत आणि आता इथे मी घेतलंय हे चाटसाठी लागणारं इतर साहित्य. यामध्ये कांदा, टोमॅटो, लिंबू, मीठ, तिखट, कोथिंबीर हे सगळे पदार्थ तर आहेतच, पण आपल्याला लागणारे हा चिंचेचा कोळ. साधारण लिंबा एवढ्या आकाराची चिंच मी भिजत घातली होती आणि त्याचा कोळ काढून घेतलेला आहे. आणि आता या चिंचेच्या कोळामध्ये मी घालणार आहे गूळ. इथे 2 चमचे चिरलेला गूळ मी घेतलेला आहे आणि तो गूळ मी ह्या चिंचेच्या कोळामध्ये आता घालणार आहे. तो आपल्याला पूर्णपणे त्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. थोडक्यात काय तर आपल्याला चिंच गुळाचं पाणी करून घ्यायचंय, म्हणजेच चिंच गुळाची चटणी करून घ्यायची. जर तुमच्याकडे केलेली चिंच गुळाची चटणी असेल तर ती डायरेक्ट तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता आपण चाट करायला घेतोय. त्यासाठी या उकडलेल्या बटाट्याच्या स्लाइस मध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. हा छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि छोट्या आकाराचा एक टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा मी त्यामध्ये घातलेला आहे. हे आहे थोडंसं लाल तिखट. आपण मसाल्यामध्ये लाल मिरची वापरली आहे तरी सुद्धा मी थोडंसं तिखट सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. आणि तिखट घालून झाल्यानंतर इथे मी वापरते हे काळं मीठ. साधं मीठ मी यामध्ये वापरत नाहीये. काळ्या मिठामुळे चाटला चव खूप चांगली येते म्हणून मी काळं मीठ वापरलंय. आणि आता आपल्याला घालायचा आहे हा थोडासा मसाला. मसाला तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही प्रमाण त्याचं कमी जास्त करू शकता. साधारण चमचा 2 चमचे आपल्याला मसाला तो वापरायचा आहे. त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ जो आपण करून ठेवला होता तो घातलाय. त्याचं प्रमाणही तुम्हाला जसं चटपटीत हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. भले आपण यामध्ये चिंच घातलीये तरी सुद्धा थोडंसं लिंबू सुद्धा मी यामध्ये पिळणार आहे. लिंबामुळे त्याला मस्त अशी चटपटीत चव येते. तुम्हाला आंबट जास्त नको असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ थोडासा कमी घाला, पण लिंबू मात्र नक्की घाला. सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय. आपण त्यामध्ये जे सगळे पदार्थ घातलेत ते प्रत्येक बटाट्याच्या फोडीला लागले पाहिजेत अशा पद्धतीने आपण ते ढवळून घेणार आहोत. यामध्ये आपण जे सगळे पदार्थ वापरलेत त्याचं कॉम्बिनेशन इतकं भन्नाट लागतं की तुम्ही एकदा हा चाटचा प्रकार बनवलात तर तुम्ही नेहमी बनवणार आहात याची मला खात्री आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा चाटचा प्रकार आपण उकडलेल्या बटाट्यापासून बनवलाय. आलू टिक्की चाट किंवा आपण एरवी जे चाटचे प्रकार खातो त्यामध्ये काही ना काही तळलेला पदार्थ त्यामध्ये असतोच, पण हा पदार्थ आपण उकडलेल्या बटाट्यापासून केलेला आहे, त्यामुळे हा खाण्यासाठी हेल्दी सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे ढवळून झाल्यानंतर हा आलू चाट खाण्यासाठी तयार आहे. आहे ना मस्त आणि झटपट होणारी चटपटीत रेसिपी.
जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकदा तरी नक्की करून बघा आणि कशी झाली होती ह्याचा अभिप्राय मला कळवायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त आणि चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.